MP हायकोर्टाचा असा निकाल आहे की प्राध्यापक किंवा प्राध्यापिका यांच्या खाजगी प्रेमसंबंधाची चौकशी करण्याचे अधिकार विद्यापीठाला नाहीत। याबाबतची केस अशी आहे की एक प्राध्यापक आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विश्वविद्यालय येथे प्राध्यापक काम करत होते आणि यांच्याकडून प्रश्नपत्रिका लीक झाली असा आरोप त्यांच्यावर होता। आता हे प्राध्यापक होते विवाहित आणि तिथं त्यांच्याच विश्वविद्यालयामध्ये एक महिला होती, ती पण विवाहित, ती तिथली विद्यार्थिनी होती। परंतु हे जे ह्या प्राध्यापकावर प्रश्नपत्रिका लिकेजचा आरोप होता। परंतु विद्यापीठाने काय केलं की प्राध्यापकही विवाहित आणि विद्यार्थिनी पण विवाहित, तर यांचे 2013 पासूनचे त्यांचे प्रेमसंबंध होते। परंतु त्या विद्यार्थिनीने 2021ला PhDसाठी त्या विश्वविद्यालयात ॲडमिशन घेतली आणि हे प्रेमसंबंध माहीत असल्यामुळे विद्यापीठाने त्याची चौकशी केली आणि त्या प्राध्यापकाला निलंबित केलं। हा प्राध्यापक MPच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने असं सांगितलं की त्यांच्यातले खाजगी प्रेमसंबंधाची चौकशी करायचे अधिकार विद्यापीठाला नाहीत, कारण त्याच्यावर आरोप आहे प्रश्नपत्रिका लिकेजचा, त्याचीच चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरच ॲक्शन घेतली पाहिजे। तर ही विद्यार्थिनी आणि यांचे प्रेमसंबंध जर आधीचे आहेत, पण मग ती विद्यार्थिनी 2021ला तिथं आलेली आहे, म्हणजे यांच्यातल्या आधीच्या प्रेमसंबंधाशी विद्यापीठाचा काही संबंध नाही। जो आरोप आहे प्रश्नपत्रिका लिकेजचा त्याच्यावरच त्यांनी ॲक्शन घ्यावी विश्वविद्यालयाने आणि ह्या खाजगी प्रेमसंबंधाची चौकशी करून निलंबित करण्याचा कुठलाही अधिकार विश्वविद्यालयाला नाही, असा MP हायकोर्टाचा निकाल आहे।